सुरू आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. समाजशास्त्रामध्ये समाज ही एक महत्त्वाची आणि मूलभूत अशी संकल्पना आहे. समाज ही संकल्पना विविध अर्थाने वापरली जात असते. कधी धर्म, तर कधी जात, कधी लिंग या वेगवेगळ्या अर्थाने समाज शब्द वापरला जातो. धर्माच्या नावाने समाज या शब्दाचा वापर आपण कसा करतो, तर हिंदू समाज, मुस्लिम समाज, शीख समाज, जैन समाज अशा प्रकारे आपण समाज या शब्दाचा समाजात वावरताना वापर करत असतो. लिंग या अर्थाने आपण स्त्री समाज, पुरुष समाज असाही शब्द कधी कधी वापरत असतो. तसेच जात या अर्थाने सुद्धा आपण समाज हा शब्द वापरत असतो. प्रामुख्याने मराठा समाज, माळी समाज, साळी समाज अशा विभिन्न अर्थाने समाज हा शब्द आपण वापरत असतो. परंतु समाज म्हणजे नेमकं काय? समाजशास्त्रामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो, म्हणून समाजाची संकल्पना आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला समाजाच्या व्याख्या आधी समजून घ्याव्या लागतील. आणि म्हणून आपण आता समाजाच्या व्याख्या बघण्यापूर्वी समाजाचं स्वरूप हे आपण बघणार आहोत. समाज ही एक अशी संकल्पना आहे की ती पूर्वी होती, आजही आहे आणि भविष्य काळातही राहणार आहे. समाज ही संकल्पना आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे विविध अर्थाने वापरली जाते. परंतु समाजशास्त्रज्ञांना समाज ही संकल्पना नेमक्या कोणत्या अर्थाने अभिप्रेत आहे त्यासाठी पुढील काही व्याख्यांचा आपण विचार करणार आहोत. समाजशास्त्रज्ञ मॅकायव्हर आणि पेज यांच्या मते समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. सोसायटी इज अ वेब ऑफ सोशल रिलेशनशिप. सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे काय की समाजामध्ये व्यक्ती वावरत असताना व्यक्तींचे विविध प्रकारचे सामाजिक संबंध तयार झालेले असतात. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक संबंध, राजकीय संबंध, शैक्षणिक संबंध असे विविध प्रकारचे सामाजिक संबंध आपल्याला आढळून येतात. प्रामुख्याने आर्थिक संबंध म्हणजे उदाहरणार्थ ग्राहक आणि विक्रेता यांच्यातील संबंध हे आर्थिक स्वरूपाचे आहेत. तसेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध हे शैक्षणिक स्वरूपाचे आहे. म्हणजेच या विविध प्रकारच्या संबंधांचंच एक प्रकारे हे जाळं तयार झालेलं आहे आणि यालाच मॅकायव्हर आणि पेज यांनी समाजाची संकल्पना वापरलेली आहे. दुसरे विचारवंत आहे राईट. त्यांच्या मते समाज म्हणजे केवळ लोकांचा समुच्चय नाही, तर एकत्रित राहणाऱ्या व्यक्तींच्या संबंधाची व्यवस्था आहे. केवळ लोक एकत्र आले म्हणजे समाज तयार होतो असं नाही, तर त्यांच्यामध्ये संबंध जे आहे, सोशल रिलेशनशिप ती तयार होणं गरजेचं आहे आणि ती व्यवस्था म्हणजे समाज होय. अशा प्रकारे आपण काही व्याख्या बघितल्या आहेत आणि त्यातून आपल्याला समाजाची काही वैशिष्ट्ये बघता येईल. त्यात पहिलं समाजाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल समाज संकल्पनेचं. समाज म्हणजे सारखेपणा किंवा समानता. समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये विविध प्रकारे सारखेपणा आपल्याला बघायला मिळतो. रूढी, परंपरा हे आपल्याला सारख्या बघायला मिळतात, चालीरीती सारख्या बघायला मिळतात आणि त्यामुळे समाजामध्ये सारखेपणा आहे, समानता आहे. सर्वांचं भलं व्हावं, देशाचं कल्याण व्हावं यासाठी ही भावना जवळजवळ सर्वांमध्ये सारखेपणाने आपल्याला बघायला मिळते, समान बघायला मिळते. म्हणून समाजाचं पहिलं वैशिष्ट्य आहे समाज म्हणजे सारखेपणा किंवा समानता होय. दुसरं वैशिष्ट्य आहे समाजाचं. समाज म्हणजे असमानता किंवा विषमता होय. जसं समाजामध्ये सगळ्या व्यक्तींमध्ये बऱ्यापैकी सारखेपणा असतो, तसंच विभिन्नता किंवा विषमता किंवा असमानता ही समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रामुख्याने असमानता कोणती की प्रत्येक व्यक्ती दिसायला सारखी नाही, प्रत्येक व्यक्तीची शैक्षणिक किंवा बौद्धिक क्षमता ही सारखी नाही, शारीरिक क्षमता सारखी नाही. अशा विविध कारणाने असमानता आहे. भारतासारख्या देशाचं उदाहरण घ्यायचं झालं तर भारतामध्ये विविध प्रकारचे धर्म, जात, पंथ आहेत. त्यामुळे ही असमानता किंवा काही प्रमाणामध्ये विषमता आहे आणि त्यामुळे समाज म्हणजे असमानता होय.
समाजाचं तिसरं वैशिष्ट्य आहे समाज म्हणजे परस्पर अवलंबन होय. आणि प्रामुख्याने हे परस्पर अवलंबन कोणत्या कारणाने आहे की समाजामध्ये जेव्हा व्यक्ती राहत असतात त्यावेळेस विविध गरजा पूर्ण करण्यासाठी समाजातल्या विविध घटकांची त्याला मदत हवी असते. उदाहरणार्थ शेतकऱ्याकडून आपल्याला अन्नधान्य मिळतं, कारखानदारांकडून आपल्याला विविध प्रकारच्या वस्तू मिळतात. म्हणजेच काय की एकमेकांच्या गरजा ह्या समाजामध्ये पूर्ण केल्या जातात. कोणीही स्वावलंबी नाही, त्यामुळे परस्पर अवलंबन हे समाजाचं वैशिष्ट्य आहे. समाज म्हणजे सहकार्य. सहकार्य हा मानवाचा एक स्थायी भाव आहे. सहकार्याशिवाय कोणत्याही गोष्टी सहजपणे सफल होत नाही, म्हणून समाज म्हणजे सहकार्य होय. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे निश्चित भूप्रदेश. समाजासाठी निश्चित भूप्रदेशाची आवश्यकता आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जो समूह राहतो किंवा जो समाज राहतो तो त्या भूप्रदेशावर आपलं प्रेम करतो आणि तो आपला समुदाय असा आहे असं मानून तो त्या ठिकाणी जीवन जगत असतो. त्या भूप्रदेशावर किंवा त्या मातृभूमीवर तो निश्चितपणे प्रेम करतो आणि तो समाजसुद्धा त्या भूप्रदेशाच्या नावाने ओळखला जातो. उदाहरणार्थ भारतीय समाज, अमेरिकन समाज किंवा वेगवेगळ्या प्रकारे समाज ओळखला जातो की त्या प्रदेशावरून तो समाज ओळखला जातो. समाजाचं पुढचं वैशिष्ट्य आहे प्रजोत्पादन किंवा रिप्रोडक्शन. मानव म्हटला की तो मरते प्राणी आहे, मरणारा प्राणी आहे आणि त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जावं लागतं. परंतु समाजाचं सातत्य टिकून राहावं, समाज अबाधितपणे राहावा, सतत टिकून राहावा यासाठी प्रजोत्पादनाची गरज असते आणि ती समाजसंमत मार्गाने होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी विवाह संस्थेद्वारे कुटुंब संस्थेची निर्मिती होते आणि प्रजोत्पादनाद्वारे समाजामध्ये मृत झालेल्या व्यक्तीची जागा जन्माने येणारा सदस्य घेत असतो. त्यामुळे समाज अबाधितपणे राहतो, समाज टिकून राहतो. त्यामुळे प्रजोत्पादन हे समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. समाजाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे व्यापक संस्कृती. संस्कृती म्हणजे कोणत्याही समाजाची जीवन जगण्याची पद्धती होय आणि ही संस्कृती म्हणजे तिथल्या लोकांचं राहणीमान, सण, समारंभ, उत्सव, आदर्श ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. व्यापक संस्कृती हे समाजाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक समाज आपली संस्कृती जपत असतो आणि तिला मोठा वारसा असतो. मागच्या पिढीकडून हा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे जातो. त्यामुळे व्यापक संस्कृती हे समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या ठिकाणी सांगता येईल. पुढचं समाजाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सार्वभौमत्व. समाज हा सार्वभौम असतो, स्वतंत्र असतो. तो कोणत्याही दुसऱ्या समाजाचा सदस्य नसतो. भारतासारख्या देशाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर भारतावर इंग्रजांनी 150 ते 200 वर्ष राज्य केलं. परंतु या कालखंडामध्ये संपूर्ण भारतीय समाज संपूर्णपणे बदलला नाही. त्याने आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आणि सार्वभौमत्व हे अबाधितपणे राहिलं. थोडक्यात काय म्हणता येईल की सार्वभौमत्व हे समाजाचं एक वैशिष्ट्य आहे. समाजाचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समाज अमूर्त असतो. ही एक अमूर्त संकल्पना आहे. तो डोळ्याला दिसत नाही, परंतु समाज आहे. समाजात आपण कसं जगावं, कसं वावरावं हे आपण ठरवत नाही, समाज ठरवत असतो. समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्या समाजाद्वारे आपल्या मनावर बिंबवल्या जातात. त्याचं अस्तित्व आपल्याला नेहमी बघायला मिळतं. म्हणून समाज ही एक संकल्पना अमूर्त स्वरूपाची आहे. समाजाचं पुढचं वैशिष्ट्य आहे भाषा. प्रत्येक समाज हा आपली भाषा जी आहे ती परंपरागत पद्धतीने जपत असतो. भाषेच्या द्वारे विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे भाषा हे समाजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे समाजाचं ते म्हणजे आदर्श. समाजामध्ये कुठल्या गोष्टी आदर्श आहेत, कोणत्या गोष्टी अयोग्य आहेत हे समाज आपल्याला सांगत असतो. लहानपणापासून आपल्या मनावर विविध प्रकारचे आदर्श जे आहेत ते बिंबवले जातात. प्रामुख्याने आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, महात्मा गांधींचा आदर्श किंवा ज्या ठिकाणी जो समुदाय राहतो त्या ठिकाणी ज्या व्यक्ती आदर्श आहेत अशा सर्व व्यक्तींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला जातो. त्यामुळे समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
पुढचं वैशिष्ट्य आहे परिवर्तनशीलता. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, तसा समाजही त्याला अपवाद नाही. समाजामध्येही परिवर्तनशीलता आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून परिवर्तनशीलता ही समाजाची महत्त्वाची गरज आहे आणि समाज ही परिवर्तनशीलता स्वीकारताना आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद. आज